जागरूक रहा। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस। पंतप्रधानांचा उद्या 75वा वाढदिवस। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्या आठवण। ओबीसी आरक्षणासाठी बीडमध्ये आत्महत्या। नाथापूरच्या गोरक्ष देवडकर यांनी केली आत्महत्या। मंत्री भुजबळांनी फोनवरून साधला कुटुंबियांशी संवाद। पुण्यातील आंदेकर कुटुंबाचे पोलिसांवर आरोप। तपास अधिकाऱ्यांनी कृष्णाला धमकी दिल्याचा आरोप। कृष्णाला हजर व्हायला सांगा, नाहीतर गोळ्या घालण्याची धमकी। परभणी शहराचा पाणीपुरवठा 3 दिवस बंद राहणार। जलशुद्धीकरण केंद्र आणि पंपगृहात गाळ आणि पाण्याचा मोठा दबाव वाढल्यानं पालिकेचा निर्णय। पुणे शहरातील काही भागात गुरुवारी पाणीपुरवठा बंद। चांदणी चौकात पाणीपुरवठा राहणार बंद। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार। जालना शहरात मुसळधार पाऊस। शेगाव पंढरपूर दिंडी महामार्ग बंद। आष्टी परिसरातील गावाचा आणि परतूर शहराचा संपर्क तुटला। हिंगोलीत मुसळधार पावसामुळे वरुड चक्रपाण गावालगत असलेल्या ओढ्याला आला पूर। पुराच्या पाण्यात विद्यार्थ्यांना मानवी साखळी तयार करून काढलं बाहेर। पुण्यात आणखी 5 नवीन पोलीस स्टेशन होणार। 2 नव्या परिमंडळाची निर्मिती होणार। पुणे पोलिसांच्या प्रस्तावावर गृह विभागाचा शिक्कामोर्तब। मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाची मोठी कारवाई। जवळपास 13 कोटींचे ड्रग्ज जप्त, तर 2 प्रवाशांना केली अटक। आणि आता एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्स